पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्याकडे खास कुणी पाहुणे येणार असल्यास किंवा मग काही सण असल्यास तेव्हाच आपण बनवतो। मध्ये आधे जर पुरणपोळी करून खायची म्हटलं तर तेवढीशी आपण करत बसत नाही, कारण की पुरणाचा खूप जास्त घाट घालावा लागतो आणि आज माझ्याकडे पाहुणे येणार होते, त्यांच्यासाठी मला मस्त असा पुरणाचा स्वयंपाक बनवायचा होता। सगळ्यात अगोदर तर पुरण परतून घेतलं, त्यानंतर मग इथे आमटीची तयारी करते। खरं तर हे कांदे चुलीमध्ये भाजलेले खूप जास्त चवदार लागतात आणि गावाकडे जर आम्ही गेलो पोळ्याच्या वेळेस तर त्यावेळेस आम्ही नक्कीच चुलीमध्ये भाजलेल्या कांदे घालून मस्त अशी आमटी बनवत असतो। चला आता आमटी करून घेते आणि काळ्या मसाल्याची आमटी मी बनवून घेते। मसाला छान असा बारीक काढून घेतला मिक्सरमधून, त्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत मस्त असं फ्राय होऊ देते आणि मग जी आपण डाळ काढून ठेवलेली असते ना पुरणातली, ती त्यामध्ये टाकून देते किंवा मग आम्ही त्याला येळवणी पण म्हणतो, तर ते सुद्धा त्यामध्ये टाकते। भात पण माझा लावून झाला आहे, खीर पण इथे तयार आहे आणि आता बऱ्यापैकी स्वयंपाक माझा होत आलेलाच होता। फक्त पुरणाच्या पोळ्या मला गरम गरम बनवायच्या होत्या, तर भज्यासाठी पीठ भिजवून ठेवलं, कढी पण करून ठेवली आणि असा काही स्वयंपाक केला तर किचनचे एवढे जास्त हाल होतात ना की किचनवर काही ठेवायला सुद्धा जागा राहत नाही। म्हटलं चला आता लगेच थोडं तरी किचन आपण साफ करूया, म्हणजे पुढचा स्वयंपाक करायला थोडंसं सोपं पडेल। नसता मग काहीच सुचत नाही, खूप जास्त राडा झाला की कुठे काय ठेवावं आणि कसं काय आवरावं, कसा स्वयंपाक करावं हेच समजत नाही। चला मध्यंतरी मस्त असा चहा पण मी घेऊन घेतला, कारण एकदा चहा घेतला की मग एनर्जी येते आणि फुल टू काम करायला सुरुवात होते आणि गरमागरम इथे भजी पण काढून घेते। चला व्हिडिओला इथे सेंड करते, तोपर्यंत बाय। नक्की सबस्क्राईब करा।